हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण जी FDA ची वॅकन्सी निघालेली आहे ॲनालिटिकल केमिस्ट ग्रुप बी ची आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप सी ची, या ज्या दोन पोस्टसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्यासाठी तुमची जी CBT होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्याचा सिलेबस आपण पाहणार आहोत। FDA च्या ऑफिशियल वेबसाईटवर हा सिलेबस आलेला आहे, डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे। तर ही जी CBT होणार आहे तुमची, ही होणार आहे 200 मार्क्सची। 200 मार्क्स आणि 100 क्वेश्चन्स। 100 पैकी तुमचे टेक्निकल क्वेश्चन्स असणार आहेत 40 अँड नॉन टेक्निकल क्वेश्चन्स असणार आहेत 60। म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स 80 मार्क्स आणि नॉन टेक्निकल 120 मार्क्स। टोटल 200 मार्क्सची एक्झाम होणार आहे आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 तास। ठीक आहे। आता टेक्निकलमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत आणि नॉन टेक्निकलमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत? तर नॉन टेक्निकलमध्ये सब्जेक्ट आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज अँड रिझनिंग हे 4 सब्जेक्ट असणार आहेत आणि प्रत्येक सब्जेक्टचे 15 क्वेश्चन्स असणार आहेत। ठीक आहे। दोन्ही पोस्टसाठी हा नॉन टेक्निकल सिलेबस सेम असणार आहे आणि टेक्निकल सिलेबसमध्ये फक्त 2 सब्जेक्टचा डिफरन्स आहे। पाहूया आपण डिटेलमध्ये सिलेबस काय आहे ते। तर ही जी ग्रुप बी ची पोस्ट आहे, विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ॲनालिटिकल केमिस्ट, यासाठी सिलेबस तुमचा काय असणार आहे? तर सेक्शन 1 असणार आहे इंग्लिश। यामध्ये आहे ग्रामर। ग्रामरमध्ये आहे सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग्स, पंक्च्युएशन अँड टेन्स। त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये काय येईल? तर इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स अँड एक्सप्रेशन्स। देन फिल इन दी ब्लँक्स असणार आहे। यामध्ये तुम्हाला प्रेपोजिशन्सचे क्वेश्चन्स येतील, त्यानंतर टेन्सचे क्वेश्चन येतील, एरर्सचे क्वेश्चन विचारण्यात येतील। देन नेक्स्ट असणार आहे सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर आणि या सर्व क्वेश्चन्सची लेवल असणार आहे हायर सेकंडरी HSC लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत। ठीक आहे। त्यानंतर सेक्शन 2 मध्ये काय असणार आहे? तर मराठी ग्रामर। यामध्ये तुम्हाला वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार, तसेच प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, योग्य जोड्या लावा, असा सर्व सिलेबस असणार आहे। हा सर्व सिलेबससुद्धा तुमचा HSC बेस्ड असणार आहे, पेपर लेवल हायर सेकंडरी। ठीक आहे। तर हे असे तुमचे 15 प्रश्न इंग्लिश ग्रामरचे झाले आणि 15 प्रश्न मराठी ग्रामरचे झाले। नेक्स्ट सेक्शन 3 मध्ये काय आहे? जनरल नॉलेज अँड लॉजिकल ॲबिलिटी पेपर। यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, इंडिया अँड महाराष्ट्र आणि भारतातील चालू घडामोडीचे क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत। त्यानंतर इंडियन हिस्ट्री अँड सिविक्स, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत। आणखी काय आहे? तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, म्हणजेच तुम्हाला काही कम्प्युटर बेस्ड क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत। त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमेटिक नॉलेज, मॅथेमॅटिक्स, असा सर्व सिलेबस असणार आहे सेक्शन 3 मध्ये। मॅथेमॅटिक्समध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री अँड स्टॅटिस्टिक हे क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत। या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्हाला काय विचारण्यात येते? तर क्लॉक्सचे क्वेश्चन्स येतात, कॅलेंडरचे क्वेश्चन्स येतात, त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, देन पाईप्स अँड सिस्टमचे क्वेश्चन्स येतात, बोट अँड स्ट्रीमचे क्वेश्चन्स येतात, नंबर सिरीज येईल, प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन्स येतात, देन ॲव्हरेज, पर्सेंटेज, हे सर्व क्वेश्चन्स येतात। त्यानंतर बेसिक अरिथमेटिक नॉलेजमध्ये काय येईल? तर बॉड मास येईल, नंबर सिस्टम येते, डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, रेशिओ अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज येते, त्यानंतर टाईम अँड वर्क येईल, अल्जेब्रा येईल, जॉमेट्री येईल, ट्रिग्नोमेट्री येते, त्यानंतर येईल वेन डायग्राम, त्यानंतर रिलेशनशिपवरचे क्वेश्चन येतात। आणखी काय येईल? तर अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज येते। ठीक आहे। तर हे सर्व क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला 60 मार्कांसाठी आणि 30 क्वेश्चन्स असणार आहेत। ठीक आहे। आणि याची लेवल असणार आहे ग्रॅज्युएट। या सर्व सिलेबसची लेवल असणार आहे ग्रॅज्युएट लेवल। ठीक आहे। त्यानंतर सेक्शन 4 पाहूया। सेक्शन 4 असणार आहे तुमचा टेक्निकल सिलेबस, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असणार आहे। यात तुम्हाला केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, या सर्व सब्जेक्ट्सचे मिळून 40 MCQs विचारण्यात येणार आहेत 80 मार्क्ससाठी। ठीक आहे। कोणत्या पोस्टसाठी आहेत हे सब्जेक्ट? तर हे सब्जेक्ट आहेत तुमचे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पोस्टसाठी, ॲनालिटिकल केमिस्टसाठी, सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी पण नॉन टेक्निकल सिलेबस तुमचा सेम असणार आहे। फक्त टेक्निकल सिलेबसमध्ये तुमचे 2 सब्जेक्ट त्यामध्ये कमी आहेत। पाहूया कोणते 2 सब्जेक्ट कमी आहेत।
तर हा नॉन टेक्निकल सिलेबस सेम आहे. टेक्निकल पाहूया. तर टेक्निकलमध्ये फक्त केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे 4च सब्जेक्ट आहेत. 80 मार्क्ससाठी 40 क्वेश्चन्स. यामध्ये तुम्हाला मायक्रोबायोलॉजी अँड बायोकेमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट नाही आहेत. ठीक आहे. कोणत्या पोस्टसाठी? तर हे आपण पाहतोय सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. ठीक आहे. हा सर्व सिलेबस तुम्हाला www.fda.maharashtra.gov.in यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओ तितकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही अपडेट्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.